तर आपण पुढे बघणार आहोत संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्या मैत्रीबद्दल। 1666 ते 1689 पर्यंत चाललेली छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांची ही अद्भुत मैत्री 336 वर्षांनी आज लोकांसमोर आली आहे। कवी कलश जो एक कन्नौजी ब्राह्मण आणि देवी महाकालीचा भक्त होता, त्याने आपल्या जीवनाच्या सर्वोत्तम क्षणी संभाजी महाराजांसोबत एकता आणि विश्वासाचा आदर्श दिला। इतिहासकारांनी बखरकारांनी सर्वात जास्त अन्याय केलेली व्यक्ती म्हणजे कवी राज कलश। छत्रपती संभाजी महाराजांना अखेरच्या क्षणापर्यंत साथ दिलेल्या कवी कलशाची गेल्या काही वर्षापर्यंत बरीच बदनामी करण्यात आली। त्यांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचू दिला नाही। हे कविराज कलश नेमके कोण होते? कवी कलश मूळचे उत्तर प्रदेशच्या कान्होजी ब्राह्मण यांच्या पूर्व आयुष्याबद्दल जास्ती माहिती नाही, पण काही ठिकाणी त्यांचा उल्लेख केशव भट्ट कबजी असा आढळतो, त्यामुळे हे त्यांचे नाव असू शकत। काही जणांच्या मते आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगी महाराजांनी बालशंभूराजांना मथुरेत ठेवलं होतं, तेव्हा त्यांची एक कवी कलशाची पहिली ओळख झाली, मात्र याबद्दल अनेक मतांतरे आहेत। उत्तरेत औरंगजेब बादशाह बनल्यापासून रयतेवरील जुलूम वाढला होता। त्याने इतर धर्मांचा छळ सुरू केला, धार्मिक स्थळांची विटंबना केली। त्याच्या अन्यायाला कंटाळून अनेक विद्वान लोक दक्षिणेत येऊ लागले। त्यांना एकच आधार दिसत होता, तो म्हणजे शिवरायांनी स्थापन केले हिंदवी स्वराज्य। शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर उत्तरेतून येणाऱ्यांचा ओघ सुरू झाला। छत्रपती शिवाजी महाराज विद्वतेचे भोक्त होते, त्यांनी या साऱ्यांना आधार दिला। त्यांच्या दरबारात कवी परमानंद होते, शिवाय उत्तरेच्या छत्रसाल राजाच्या दरबारातून आलेला कवी भूषण हा देखील शिवकाळातील महत्त्वाचा कवी होता। माँसाहेब जिजाऊंच्या संस्कारात वाढलेले संभाजी महाराज रणनीतीमध्ये कुशल होतेच, मात्र त्यांचा संस्कृत व फारसी भाषेचाही अभ्यास गाढा होता। पंडित होते, त्यांना बुधभूषण, नायिकाभेद, सातशतक, नखशिंक असे ग्रंथ देखील लिहिले होते। काव्यशास्त्र विनोदाची त्यांना जाण होती। धर्मशास्त्रावर होणाऱ्या वादविवादामध्ये ते सहभागी होते। यातूनच अष्टपैलू विद्वान म्हणून ओळखले असलेले कवी कलशांच्या ब्रजभाषेतील काव्याचे संभाजी महाराज चाहते झाले। शिवरायांच्या मृत्यूनंतर दरबारातील अनेकांनी संभाजी महाराजांना गादीवर बसण्यास आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला। यात अष्टप्रधान मंडळातील अनेक जण होते, मात्र शंभूराजांची रयतेमध्ये लोकप्रियता अफाट होती। त्यांनी राज्यकारभाराची घडी बसवली, मात्र त्यांच्या विरोधात असलेल्या अष्टप्रधान मंडळाने अनेक कट कारस्थाने केली। मुघलांपासून पोर्तुगीजांपर्यंत अनेक शत्रूंना एकावेळी तोंड द्यावे लागले। संभाजी महाराजांना या स्वीकारांच्या विखारी राजकारणाला देखील सामना करावा लागला। त्यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी शंभूराजांनी आपल्या विश्वासातल्या कवी कलशाची मदत घेतली। म्हणजे संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्यामध्ये खूप प्रेमाची मैत्री झाली। तेव्हापासून कवी कलश आणि संभाजी महाराज एक दुसऱ्यांसोबत खूप प्रामाणिकपणे वागू लागले आणि कवी कलशाने संभाजी महाराजांना खूप साथ दिली। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा आपण एका व्हिडिओमध्ये भेटू।